गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमधला वाद विकोपाला. विधिमंडळाच्या लॉबीतच आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. मलाच मागण्यासाठी आले होते सगळे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? आपल्यालाच मारण्याचं प्लॅनिंग होतं. जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप. मकोकातील आरोपी विधान भवनात येऊन हाणामारी करत असल्याचाही दावा. घडलेली घटना दुर्दैवी. आपल्यालाही त्याचं दुःख. दिलगिरी व्यक्त करतो. चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीनंतर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया. विधान भवनाच्या लॉबीत घडलेली हाणामारीची घटना चुकीची. राड्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी कारवाई करावी. मुख्यमंत्र्यांचं विधान. विधान भवनाच्या लॉबीत झालेल्या राड्याची विधानसभा अध्यक्षांकडनं गंभीर दखल. विधान भवनातल्या पोलिसांकडनं मागितला अहवाल. उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. त्रिभाषा सूत्र आणि विरोधी पक्षनेते पदावर दोघांमध्ये चर्चा. हिंदी सक्ती हवी कशाला हे पुस्तक ठाकरेंकडनं फडणवीसांना भेट. भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरेंवर कारवाईसाठी शिवसेना आक्रमक. विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्याची शक्यता. तर दम असल्यास कारवाई करून दाखवण्याचं आदित्य ठाकरेंचं आव्हान. महाविकास आघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार. जनसुरक्षा विधेयकावरती स्वाक्षरी करू नये अशी विनंती करणार. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. विधानसभेत पेनड्राईव्ह दाखवत नाना पटोलेंकडनं हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित. हनी ट्रॅप प्रकरणी सरकार गंभीर नसल्याचा आरोप. तर आपल्याला कुणालाही ब्लॅकमेल करायचं नसल्याचंही विधान. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मीरा रोडच्या दौऱ्यावर. राज ठाकरेंच्या स्वागताची मीरा रोडमध्ये मीरा भाईंदरमध्ये जय्यत तयारी. मराठी अमराठीच्या मुद्द्यावर राज काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष.